करूया. तू हॉलवर पोरांना बोलवून ठेव. मी रत्नागिरीवर निघताना तुला नक्की फोन करतो. अरे पण आकाश, आपला शो पुढच्या आठवड्यात आहे ना, आणि त्यात अजून 2 डान्स बसवून व्हायचे. कशाला ही रत्नागिरीची? आता हे बाबांना कोण सांगणार? अरे पण नक्की कोणाच्या लग्नाला चाललाय तुम्ही? अगं बाबांच्या जवळच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे. माझ्या लग्नात सुद्धा बाबा एवढा उत्साही होणार नाही. असो, पण मला हॉलवर सोडण्यासाठी थँक्यू. मला माहिती आहे त्यासाठी तुम्हाला थोडं उलटं यावं लागलं, पण इट्स ओके. तसं कसं आहे, सगळा कार्यक्रम माझ्याच खांद्यावर उभा असल्यामुळं तुम्हाला तेवढं केलंच पाहिजे, नाही का? तू म्हणतेस तसंच बाई, आम्हाला काही येतच नाही. आम्ही काय फक्त ड्रायव्हिंग करणार. बर राणी सरकार, आपला राजवाडा आलेला आहे. नृत्य करायला जाऊ शकता. आम्ही आपलं जातो रत्नागिरीला. मी डान्स तिकडे करते, तुम्ही इकडे जाऊन डान्स करा. सॉरी ह्या दोघांमुळे रत्नागिरीला आपण डान्स करतो नाही. ओके ओके. हे भेटू परत. हो हे हॅपी जर्नी बरं का. ओके बाय. बाय, हॅपी जर्नी. सकाळी 7ला निघायचं म्हणे. 7ला निघायचं म्हणजे 6ला उठावं लागतं. त्याला काय जातंय झोपायला. आकाश, जाऊ दे, झोप. मी पण गाडी कुठेतरी उभी करतो आणि झोपून टाकतो. अकरा वाजले. अक्षयने उठवलं कसं नाही मला? अक्षय, अक्षय कुठे गेला हा? अक्षय, 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 अक्षय कुठे गेला? अक्षय, 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 अक्षय. अरे काय रे, किती वेळ हाका मारतोय? ओ का देत नाहीस? अरे सकाळी उठवायला सांगितलं होतं ना तुला. अरे 11 वाजलेत. 11. आतापर्यंत आपण रत्नागिरीच्या जवळ तरी पोचायला हवं होतं. चूक तुझीच आहे. तू का झोपलास? अरे आता लागली झोप, पण तुला उठवायला सांगितलं होतं ना मी. आणि तू किती वाजता उठलास? तुला सुद्धा लागली असेल झोप, नाही का? सॉरी, लागलं का तुला? अरे अक्षय, अरे सॉरी म्हणलंय ना. अक्षय, अरे आता हसू आलं त्याला मी काय करू? अक्षय खरंच सॉरी. अक्षय, अरे काय झालंय तुला? अक्षय, अरे आता आलं हसू त्याला मी काय करू? आणि सॉरी म्हणलंय ना. आणि एवढं चिडायला काय झालं? हे बघ, एक तर तू मला वेळेत उठवलं नाहीस म्हणून उशीर झाला, आणि तूच माझ्यावर चिडतोयस. नाही नको, अजून दात घासायचंय. तुझं तर आवरून झालंय ना पूर्ण? नाही.
नाही म्हणजे तुझं काहीच आवरून झालं नाही अजून? नाही नाही, काहीच झालं नाही. काहीच झालं नाही? अरे मग असं का वागतोयस तू? हे बघ, तुला जायचं नव्हतं तर आधी सांगायला हवं होतंस. आता कळलं ना बाबांना अजून आपण घरातून निघालो नाहीये तर जीव घेतील आपला ते. हे बघ, काय झालंय तुला? सकाळपासून अपसेट दिसतोयस. अरे काय झालंय सांग ना मला. नाही नाही नाही, काहीच नाही झालं. अरे सरळ सांग ना काय झालंय मला. असं काय करतो? अरे कोणाशी बोलतोय मी इथं? का सांगत नाहीस काय झालंय ते? अक्षय, अक्षय तू खाली येणार आहेस की नाहीस? नाही प्रियांका सॉरी बर का. नाही मला माहिती आहे तुला जाताना प्रॅक्टिस हॉलवर सोडायचंय, पण या पट्ट्यानं मला उठवलंच नाही. मला नाही जायचं खाली. पण का? तूच विचार आता. मगापासून मी विचारून दमलो. तुम्ही बोला, मी आलो. किती दिवस लपून राहणार आहेस असा? काही झालंच नाही तर मी का लपून राहू? तू शॉक मध्ये आहे. बाहेर ये यातून. जे झालंय ते आता आपण बदलू शकत नाही. काय झालंय? कसला शॉक? आई बाबा आहेत ना नीट? हा असला कसला ऍक्सिडेंट होऊ शकतो? एकाला काहीच लागत नाही आणि दुसऱ्याचा जागीच मृत्यू. नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. असं होऊ शकत नाही. अरे काय बोलताय तुम्ही? कोणाचा ऍक्सिडेंट? आई बाबा, काय झालंय सांगा ना. प्रियांका सांग ना काय झालंय? नाही नाही, हे शक्य नाही. खाली कोणीही नाही आणि मी खाली जाणार नाही. तू हे मुद्दामून केलेलं नाहीयेस. तुझा भाऊ आहे तिथं खाली. चल चल त्याला बघायला. मी? अरे मी इथंच आहे. कुठे गेला हा अक्षय? ओ का देत नाहीस? सॉरी, लागलं का तुला? नाही नको, अजून दात घासायचे. तुझं तर आवरून झालंय ना पूर्ण? काका काकू येतील थोड्या वेळात. महेश काकांनी बाकी सगळी तयारी केली. तोपर्यंत तू बस याच्या सोबत. अक्षय, अक्षय मी आहे इथं. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी. अक्षय जिता बोलती सर्व ही जीव मी.
चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडुनिया सर्व जाती.